तर हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळेजण? तर गाईज, आज ना आपलं ना हे 50 डेजच्या सिरीजमधलं हा शेवटचं डेज आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हे सिरीज कंटिन्यू करावं आपल्या कॉमेडी व्हिडिओज किंवा रील्स सोबतच, तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की मी किती डेजचं अजून असं पुढे कंटिन्यू करावं. तर गाईज, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पप्पा ओडिसावरनं आलते. तर गाईज, आम्ही ना आज निवेद दाखवणार होतो त्याच प्रसादाचं, म्हणून पनीरची भाजी बनत होती घरी. आणि हे कोण कोण करतं पनीर आल्या आल्या ना, माझं तर असंच असतं, मी पनीर कट करते आणि मला कट करायला खूप जास्त आवडतं. ते कट केल्यानंतर मी पप्पांना आधी डिस्ट्रीब्यूट करते आणि मी स्वतः खाते. गाईज, हे पनीर आणि मला आणि पप्पांना स्पेशली खूप जास्त आवडतं बरं का. पण त्यानंतर आम्ही गेलो मार्केटला चंदानगरमध्ये. तर कारण की आता पूजा आहे, थोडं सामान घ्यायचं होतं. त्यासाठीच फक्त जे किरकोळ सामान होतं ते. आणि गाईज, त्यानंतर घरी येऊन ना आपण जे पप्पांनी ओडिसावरनं प्रसाद घेऊन आले ना, त्याला आपण नैवेद्य दाखवलं विथ दही भात. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता ते. आणि गाईज, तुम्ही बघितलं असाल, जे डीमार्टमधनं मी ते पफ आणले होते ना, ते पप्पा आलते, सो पप्पांसोबत आपण ते टेस्ट केली आणि पनीरची भाजी अशी बनली होती. आणि गाईज, हे ओडिसामधनं घेऊन आले, किती क्यूट होते. हे ना असे बॉक्स ना फक्त मंदिरामध्ये येतात आणि जे आपण देवाच्या इथे ठेवलं होतं ना, ते आपल्याला बाहेरनं प्रसाद मिळतं. हे बघा, हे आतून ना हे सगळे गोड गोड आहे. आणि फक्त ते जो बॉक्स दिसतोय ना, बॉक्स टाईप बर्फी म्हणू शकतो, ते फक्त थोडं विक्स टाईप लागत होतं, म्हणजे त्यात कापूर होता. पण गाईज, हे प्रसाद सगळे गोड गोड होते आणि मस्त होते. आणि आपल्या स्टाईलमध्ये म्हणू शकतो तिकडचा प्रसाद, पण खरंच खूप भारी होता. आणि असंच काहीतरी मी आज दिवसाची एंड केली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना गाईज, तर प्लीज नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा बरं का, की तुम्हाला काय वाटतं, मी किती डेज असंच कंटिन्यू करावं माझ्या कॉमेडी व्हिडिओज किंवा रील्स सोबत. आणि प्लीज गाईज, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.